निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश, कायद्यानं ठोकून काढा. अरुण गवळींच्या पंटरची पहिली विकेट पडली. MIDC मधील खंडणी प्रकरण आता तापणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकताच पारनेर तालुक्यातील सुपा MIDC येथे दौरा केला होता. तिथं त्यांनी उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना, खंडणी मागणाऱ्यांना कायद्याने ठोकून काढा असं निर्देश जे होते ते दिलेले होते. याचा प्रत्यय आता यायला सुरुवात झाली आहे. पहिलाच दणका बसलाय तो अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय कामगार सेनेला. या अखिल भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर उद्योजकाकडे प्रति महिना 1 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रताप MIDC पोलिसांनी उघडकीस आणलाय. अखिल भारतीय कामगार सेनेचा सदानंद दयानंद गुणवणे उर्फ भाऊसाहेब राजेश पाटील व त्याचे इतर 4 साथीदारांविरोधात MIDC पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. भाऊसाहेब गुणवणे याला MIDC पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयानं 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. निंबळक इथल्या MIDCच्या सुयश मेटल प्रोसेसिंग कंपनीत 9 फेब्रुवारीला भाऊसाहेब गुणवणे आणि त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीरपणे कंपनीत प्रवेश केला होता. कंपनीचा जे व्यवस्थापक आहेत प्रकाश कोकाटे यांना शिवीगाळ करण्यात आली. दमदाटी करून कंपनी बंद करण्यास सांगितलं होतं. कंपनीतील काम चालू ठेवायचं असेल तर दर महिन्याला 1 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचं म्हटलं आहे. भाऊसाहेब गुणवणे यांनी कंपनीच्या व्यवस्थापक कोकाटे यांच्याकडे लगेच खंडणी मागितली होती. कोकाटे यांनी विरोध केल्यावर त्यांच्याकडून दमदाटी करून 20,000 रुपये काढून घेतले. याशिवाय भाऊसाहेब गुणवणे व त्याच्या साथीदारांनी सर्व कामगारांना बोलावून त्यांच्या अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देण्याबाबत चिथावणी दिली होती. उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आठवण यावेळी जी आहे ती करून दिली आहे. MIDC मधील कंपनीच्या उद्योजकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित गुंडांविरोधात कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारनेर दौऱ्यात केलेल्या वक्तव्याचं देखील त्यावेळीस घारगे यांना सांगण्यात आलं. कायद्याने ठोकून काढा या आदेशाकडे उद्योजकांनी यावेळी लक्ष जे आहे ते पोलीस अधीक्षक घारगे यांचं वेधलं होतं. अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांनी MIDC पोलिसांना भाऊसाहेब गुणवणे, राजेश पाटील व त्यांचे इतर 4 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308/5, 308/4, 329/4, 189/2, 191/2, 190, 325, 351/2, 324/3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब गुणवणेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्या विरोधात तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी 2 असे 4 गुन्हे दाखल झालेत. सरकारी कामात अडथळा आणणं, दंगल घडवणं, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, संगनमतानं गुन्हा करणं, कट कारस्थान करणं, आर्म ॲक्ट, धमक्या देणं आदी कलमान्वये त्याच्यावर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय कामगार सेना जी आहे ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, अहिल्यानगर. मातोश्री हॉस्पिटल साकूर येथे एक स्तुत्याचा उपक्रम. या हॉस्पिटलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं एक स्तुत्य उपक्रम, भव्य रक्त तपासणी शिबिर अवघ्या 100 रुपयामध्ये. BSL तपासणी म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण, ब्लड ग्रुप तपासणी म्हणजे HB म्हणजेच हिमोग्लोबिन तपासणी, तसेच ब्लड प्रेशर म्हणजेच BP तपासणी. अशा तपासण्यांसह डॉक्टर पवन खेमनर यांचं मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. तेव्हा त्वरा करा आणि या शिबिरास अवश्य भेट द्या. हे शिबिर आहे गुरुवार दिनांक 19/2/2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता ते
दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार आहे. ठिकाण आहे मातोश्री हॉस्पिटल, साकूर. डॉक्टर पवन गंगाराम खेमनर यांचं मातोश्री हॉस्पिटल.